चला तर शाळेच्या डब्यासाठी व्हेज पुलाव बनवूया। त्यासाठी आपल्याला पाहिजे 1 वाटी अर्धा तास भिजलेले बासमती तांदूळ, त्याचबरोबर एका कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल टाकायचं, त्यामध्ये मोहरी, जिरं आणि एक छोटा दालचिनीचा तुकडा टाकायचा। त्यानंतर बारीक कट केलेला लसूण, 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, अर्धी वाटी बारीक चिरलेला टोमॅटो, त्याचबरोबर एक छोटी मिरची बारीक कट करून घेतलेली आणि एक मोठा बटाटा बारीक कट करून घेतलेला, त्याचबरोबर पाव वाटी वाटाणे, त्याचबरोबर पाव वाटी गाजर टाकायचं, परतून घ्यायचं। परतून झालं की त्यामध्ये मसाले ॲड करायचे, पावभाजी मसाला, लाल तिखट आणि हळद पावडर छान मिक्स करून घ्यायचं। थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि स्वच्छ धुवून जे भिजलेले तांदूळ आहेत ते टाकून घ्यायचे, मस्तपैकी परतून घ्यायचं। परतून झालं की त्यामध्ये 3 वाट्या पाणी टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं आणि 15 मिनटं मस्तपैकी शिजवून घ्यायचं। शिजवून झालं की गॅस बंद करून त्यावर झाकण ठेवायचं। 10 मिनिटानंतर तयार आहे आपला व्हेज पुलाव।